यस्य आत्मानंदेश्वता कथम द्वैम ब्रह्मद्वैतस्य तत्शृणु. त्या अद्वैत आनंद कसा आहे सांगायचं आहे. वेदांताचा सिद्धांत आहे अद्वैत आहे आणि ते अद्वैत आनंद रूप आहे. सद्रूप चिद्रूप आणि असं एक तत्व त्याला ब्रह्म असं म्हणत असतात. त्याच्याकरता हे विवरण चाललेलं आहे. तेव्हा त्याचा अद्वैतत्व सिद्ध करून दाखवण्याकरता आणि सगळे चाललेलं आहे. अद्वैतच कशावर नाही, आनंदापासूनच उत्पन्न होते, आनंदावरच राहते आणि आनंदातच काय होते. घट कोणापासून उत्पन्न होतो, कोणावर राहतो, दिन कोणात होतो. त्याप्रमाणे ब्रह्मापासून हे जगत उत्पन्न होते. माया मानायची मात्र अशुद्ध वही उत्पत्तीला कारणीभूत नाही. मग कोणीतरी माया मानावी लागते. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो ना, नाही का, उत्पत्तीला कोणी ना कोणीतरी मानावं लागत आहे. कोणत्याही कारणाला दोन कारण असतात. एक उपादान कारण आणि दुसरं कोणतं उपादान कारण. कोणाला म्हणायचं? उपादान कारण कोणाला म्हणायचं? तेवढ्यावर काम बघत नाही, पण त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. अनिमित्त कारण जे आपल्यावर वेगळं असते आणि त्याच्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. घटावून कुंभार कसा आहे, वेगळा आहे, आणि कुंभाराशिवाय काय होत नाही. कुंभार कोणतं कारण आहे? मधी. त्या उपादान कारणाचे तीन प्रकार. त्याला आपल्या इथपर्यंत झालेलं होतं. उपादानम त्रिधा भिन्नम विवर्ती परिणामेच आरंभकम तत्रांत्यो निरंशपेष्टिष्ठतो. उपादानम बिना त्रिधा भिन्नम, एक विवर्त उपादान कारण, दुसरं परिणाम उपादान कारण आणि तिसरं आरंभक उपादान कारण. तत्रांत्यो न निरंश काची न. शेवटचे जे दोन आहे ना, कोणते शेवटचे दोन? परिणामी आणि आरंभवाद. नाही एकाचा कोणता वाद आहे? सांख्याचा आणि वेदांताचा. बुद्धाचा कोणता वाद आहे? आता प्रत्येकाचे लक्षण त्याच्या सांगणार. उपादानम त्रिधा भिन्न विवर्ती परिणामी आरंभक तत्रांत्योन निरंश. निरंश असलेल्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तत्व म्हणजे दोन संभवू शकत नाही. कोणते? आरंभक आणि परिणामी. कारण ब्रह्म एकच आहे, सावयव आहे का निरवयव आहे? निर्वयव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आरंभ आणि परिणाम संभवू शकत नाही. मग कोण संभवू शकतं? ते आरंभवाद त्याची प्रक्रिया या ठिकाणी सांगणार. आरंभवादीनो अन्यस्मात् अन्यस्य उत्पत्ती उचिरे ततो पंटस्य निष्पत्तिर्भिन्नो तंतु पेठव खलु. आरंभवादीना आरंभात नाही का, त्यांचा सिद्धांत आहे. परमाणु आरंभित जगत आहे. जगताला कारण कोण आहे? परमाणु. परमाणु म्हणजे कोणता? ते सूर्याची किरण येतात ना, त्याच्यात असे ठिपके
त्याचा 6वा भाग त्याला काय म्हणायचं. नाही तर एक लहान मुलाचा केस घ्यायचा, त्याचे किती भाग आहे, 12 वृक्षाचा भाग आहे, 100 भाग करायचे. तोंडानेच बोलायचं फक्त, क्रिया नाही. पुन्हा एक भाग घ्यायचा आणि पुन्हा त्याचे 100 भाग करायचे. शेवटचा भाग आहे त्याला काय म्हणायचं. नुसतं बोलायचे जिकडे बोलायचं ते करण्याच्या भानगडीत पडू नका. त्याला परमाणु आरंभित म्हणतात. हे जगात परमाणु आणि त्याचं उपादान कारण आहे असं नैयायिक म्हणतात. प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे. तर त्याच्यामध्ये कारणावर वेगळं कार्य उत्पन्न होते असं म्हणतात. आपल्या याच्यामध्ये काय कारणच कार्यरूपाने काय होतं, वेदांत आहे. कारणापासून कारणाचे भाव, मातेपासून घट उत्पन्न होतं म्हणजे कार्य कोण आहे मातीत, कारण हे कोण आहे. त्यांचं तसं नाही, नवीन घट उत्पन्न. कारण जसंच्या तसंच राहतं आणि कार्य काय होते. आपल्या याच्यामध्ये काय कारणाचीच व्याप्ती कार्यात असते. घटामध्ये कोणाची व्याप्ती आहे, माती कोण आहे, कारण. कारणाची व्याप्ती कुठे असते. हे पाहतं सदर आहे, हा धोतर आहे, त्याच्यात तंतू आहे का नाही. तंतूपासून काय होतं, काय घट आपलं काहीतरी कपडा होतो, कपड्यामध्ये कोणाची व्याप्ती आहे, हे आपल्यामध्ये आहे. ते म्हणतात तसं नाही, तंतूपासून वेगळा घट धोतर निर्माण होते. कारणाची व्याप्ती कार्यामध्ये नाही. हे कोणाचं मत आहे. आरंभवादीना अन्यस्मात् अन्यस्य भक्तिमोचरे तंतोपटस्य निष्पत्ती भिन्न तंतोपटो. तंतूपासून पटाची काय होते, उत्पत्ती होते. पण पटामध्ये तंतूची व्याप्ती नाही, वेगळा पट काय होतो. कोणाची प्रक्रिया आहे, आरंभवाद. पुढे आता परिणामवाद. परिणामवादामध्ये अवस्थांतरापत्ती एकस्य परिणामिता शाक्षीरंतमृतम कुंभ सुवर्ण कुंडलम यथा. अवस्थांतरापत्ती एकस्य परिणामिता, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जायचं, त्याला परिणाम असं म्हणणं आहे. उदाहरणार्थ दूध आहे नाही का, आणि त्या दुधाचंच दही होते की नाही. पहिली अवस्था दुधाची कोणती आहे, असं पातळ असत, गोड असत. आणि पुढे दुसऱ्या अवस्थेत गेल्यानंतर दही काय पातळ असते का, ते गोड असते का. कोणता वाद. दुसरी अवस्था प्राप्त होणे याला काय म्हणायचं, परिणाम. दुधाचं दही होणे याला परिणाम. हे बघ, अवस्थांतरापत्ती दुसरी अवस्था प्राप्त होणे एकस्य परिणाम होता, त्याला परिणाम असं म्हणणार. उदाहरण क्षीरांतदी, दुधाचं काय होते असते दही. मृतकुंभा, मातीपासून काय होते, सुवर्ण कुंडला येतात, सोन्यापासून काय होते, लोखंडापासून होते का, लोखंडापासून होते. पण ते खालचे सगळे पायातले जे अंगठे असतात ना, ते सगळे लोखंडाचे असते. आणि हातातल्या बोटाला कुठे लोखंडाच्या मध्ये असते का, मग कशाच्या मध्ये असते, सगळे सोन्याच्या असतात. अजून काही सोन्याचा भाव खाली गेला नाही, कमरेपासून सगळं काय असते, मग लोक नाही चांदी असते, आणि पायापर्यंत गेले लोखंड असते. समजलं का परिणामवाद. एका वस्तूपासून दुसरी वस्तू निर्माण होणे याला आरंभवाद. आणि एकाच वस्तूची दुसरी अवस्था होणं त्याला काय म्हणायचं.
आता कोणता वाद? अवस्थांतर भानंत विवर्तो राज्य सर्ववत निरंशोत्तम नेतर मालिन्य कल्पना अवस्थांतरापत्ती विवर्तो राज्य सर्पवत. राज्य सर्पाचा दृष्टांत दिला. हा कोण? रज्जू. भास कोणाचा होतो? सर्पाचा. सर्पाला काय म्हणायचं? एका वस्तूवर दुसरा भास होणे काय होणे? त्याला काय म्हणायचं? विवर्त. दोरीवरती कशाचा आपल्याला भास होतो? तसं ब्रह्मस्वरूपावरती जगताचा काय होतो? सर्प खरा आहे का मिथ्या आहे? तसं जगत सुद्धा काय? अवस्थांतर भानम, अवस्थांतर आपत्ती परिणाम आणि अवस्थांतर भान म्हणजे विवर्त भान. दुधाचं दही होणार विवर्त नाही, कारण काय ते परिणाम झालेला आहे. दोरीवरती सर्व भासणं काय विवर्तवाद आहे. वेदांतचा कोणता वाद आहे? सांख्याचा, नैयायिकाचा, बुद्धांचा असे प्रतिभा उदाहरण आहे. अवस्थांतर भानम, एका पदार्थावर दुसऱ्या वस्तूचं काय होणे? भान होते. उदाहरणार्थ रज्जूवरती सर्पाचा काय होणे? सर्प विवर्तवाद आहे. आपण त्या ब्रह्मस्वरूपावरती दुसरा भास होऊ शकतो का? अशी शंका आली असताना खालच्या ह्याच्यामध्ये सांगतात. निरंश अपि असो तो नियमने तलमालिन्य कल्पना. नियमने म्हणजे आकाशाच्या ठिकाणी बरं का? आकाशाला अवयव आहे का? नाही. आकाशाला अवयव आहे का? मग कसं आहे का? आणि त्याच्यावर कशाचा भास होतो? तलमालिन्य, निळेपणाचा भास. आकाश निळ आहे का? मग कसं आहे? आकाशाला कुठे रंग आहे का? आकाश कुठे दिसत असते का? कार्यावरून म्हणावं लागत. कशावर? शब्द नावाचा गुण ज्याच्यावर राहतो म्हणून त्याला आकाश म्हणतात. नाही एकामध्ये तर्कसंग्रहामध्ये आकाश कशावरून आहे? शब्द नावाचा गुण ज्या द्रव्यावर राहतो त्याला आकाश. शब्द गुणकम आकाश. मग त्या आकाशावरती निळेपणाचा काय होतो? आकाश निळा आहे का? भास होतो. त्याला विवर्त म्हणायचं. काय बा? आणि पुन्हा अगदी पृथ्वी गोल आहे. आकाश कुठं गोल आहे का? त्याला तलमालिन्य कल्पना. दृष्टांत आहे. एका वस्तूपासून दुसरी वस्तू निर्माण होणे आरंभ. एकच वस्तू दुसऱ्या भावाला प्राप्त होणे परिणाम. एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा भास होणे विवर्तवाद. त्याच्यामध्ये अविवर्तच. कारण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे हे असताना देखील त्याच्यावरती जगताचा काय होतो? भास होत असतो. जसं आणखी आकाशाच्या ठिकाणी निळपणाचा काय होतो? भास होतो. म्हणून निळपणा जो आहे ना तो भास विवर्त म्हणायचा. काय म्हणायचं? म्हणून तुमच्या सर्प जो आहे ना तो सर्प दोरीचा परिणाम आहे का? सर्प बरं, सर्प कुठून आलेला आहे का? दोरीवरती बसलेला सर्प कुठून आलेला आहे का? तो दोरीपासून झाला का? दोरीपासून कुठे सर्प होत असते का? सर्प झालं तर राहणं कठीण आहे. मग दोरीवरचा सर्प दोरीपासून जाणार नाही, दुसरीकडे जाणार नाही. दोरी सर्प झाली का? बसतो याची विद्या कार्य.
जे जे अविद्या कार्य असते ते ते विवर्त असते. तो कोणाचा परिणाम आहे? तो विद्येचा, अविद्येचा परिणाम आहे. पुढे संगती लावायची आहे ना, क्रमाक्रमाने. निरंश असलेल्या आकाशाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे न्यायपणा आणि गोलपणाचा भास होतो, त्याप्रमाणे अवस्थांतर्भानं एका पदार्थावर ते दुसऱ्या पदार्थाचं भान होणे, त्याला विवर्त असं म्हणतात. दृष्टांत, या विवर्ताला कारण कोण आहे? त्याच्याकरता 10वा श्लोक आहे. ततो निरंश आनंद विवर्तो जगदीश्वता माया शक्ति की कल्पिका स्यात् ऐन्द्रजालिक शक्तिवत् निरंश आनंदे विवर्तो जगदीश्वता. निरंश आनंदे ब्रह्म एक कसं आहे? सद्रूप आहे. पुढे पुढे माया आनंदावरती जगताचा काय होतो? ततो निरंश आनंदे विवर्तो जगदीश्वता. निरंश असलेल्या आरंभावरती जे दिसतं आपल्याला, काय दिसतं? जगत दिसतं. हे जगत खरं नसून काय भास आहे. पुढे आहे की या प्रकरणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जगदीश्वता. आपल्या जगताला कारणीभूत कोण आहे? दोरीपासून कुठं सर्प होतो का? भासतो याची अविद्या काय केली पाहिजे? सर्प कुणाचं कार्य आहे? दोरीचं का? कोणाचा? जे जे अविद्या कार्य असते ते जे काय असते मिथ्या असते. तुमच्या गीतेचा 5वा तरंग आहे, त्याच्यामध्ये नाही का सुरुवात असतो तरंगाची अशी आहे. आवडला तुमचा अद्वैत कसं सिद्ध होऊ शकेल? तुमचा तो तत्वदृष्टी ब्रह्म साक्षात्कार होऊन काय झाला? मुक्त झाला. ब्रह्म साक्षात्कार होण्याकरता कोण? गुरु पाहिजे. गुरुच्या मुखातून कोणतं वाक्य आलं पाहिजे? गुरु एक, महावाक्य एक. महावाक्य कुठून आलं? वेद. किती झाले? अद्वैत कुठं सिद्ध झालं? आता अद्वैताची सिद्धी जर करायची असली, हे सगळं हे गुरु, वेद, महावाक्य सगळं अविद्याकार्य आहे. म्हणजे अद्वैताची काय होते? मग मिथ्या गुरु ठरला. गुरु कसा ठरला? मिथ्या गुरु करून सत्य संसाराची निवृत्ती कशी? प्रश्न बघा. आणि जर होत असेल बरं का, मृगजळाने काय केली पाहिजे? सुद्धा विचाराला सगळ्या 5व्या तरंगाला सुरुवात पाहिजे. त्याप्रमाणे इथे नाही का निरंश असलेल्या आनंदाच्या ठिकाणी जगताचा भास होतो. त्याला कारण कोण आहे? माया शक्ती कल्पित स्यात् ऐन्द्रजालिक शक्तिवत्. गारुडी लोक असतात ना, आणि ते गारुड करते होते, त्याच्याजवळ एक शक्ती असते बा. ते आता अलीकडे कमी पडलंय आहे. ते जारण मारण उच्चाटन वगैरे आहे, अविद्या आहे असं म्हणतात. त्याचे परिणाम करतात तिथे. मग तो काय करतो? एखादी तुकडा घेतो आपला कशाचा तरी, असा वर फेकतो. खाली कोण पडते? सगळे रुपये पडतात. आहे की नाही? त्याच्याजवळ कोणती शक्ती आहे? ज्ञानोबराच्या वेळेला सुद्धा झाला तो बॉल उठायचा ना, मग ते लोक म्हणायला लागले, म्हणलं हे बंगाल मधून विद्या शिकून आलेले म्हणून काय उठतं? विद्या तिला आता अलीकडे कमी झालेली आहे, पण विद्या एवढ्या आहे मात्र करा. मग ती विद्या असते कुठं? गारुडी लोकांजवळ. आणि दाखवते खोटी अशी फेकली, सगळे पैसे बाहेर. मग खरंच पैसे खोटी कापर खोटीचे होते, मग भीक कशाला मागलो? त्याला एक गारुडी शक्ती म्हणतात.
ज्याप्रमाणे त्या कारुड्याच्या ठिकाणी शक्ती असते, त्याप्रमाणे या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणती शक्ती आहे? माया आहे. आणि माया शक्ती हे सगळं जगताची काय करते? आणि जगत हे कोणाचं कार्य आहे? ब्रह्माचं का? मग कोणाचं आहे? मायाचं आहे. है ना? एक 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 नाही आहे म्हणतो परमाणूचं कार्य आहे, सांख्य म्हणतो प्रकृतीचं कार्य आहे, आणि वेदांती म्हणता हे जग कोणाचं कार्य आहे? जे देखणे सकळ म्हणून चिंते. म्हणून त्याच्यामध्ये एक माया शक्ती मानावी लागते. हा इंद्रचालिक अवस्था, जे जारण मारण उच्चाटन करणारे लोक असतात त्याच्या ठिकाणी शक्ती असते, त्याप्रमाणे यांच्या ठिकाणी शक्ती शक्तात्मकं नास्ति तद्वद्दुष्टेन च भेदा प्रतिभानस्य वेतत्व शक्त्याभावेन तुष्य. शक्ती पृथक नास्ति दृष्टी. शक्ती शक्तिमान पदार्थापासून भिन्न आहे. विचारसागराचे पंच शक्ती उपासक असते ना, शक्ती वाटून भिन्न असते का तिला आश्रय असावं लागतं, नाही का? आपल्या शरीर शक्तीला काय आहे? बरं आहे कशावरून, नाही कशावरून? तुम्ही बाकी एखादा माणूस चांगला दांडगा माणूस हे पोत बरंसा उचलला, उचलण्याचं कार्य कोणाकडून झालं? शक्तीकडून. 2 दिवस काय आला? ताप आला त्याला. काय आला? बसला तर उठणं होईना, त्याला दिला पोत उठ. थोडं शक्ती काय झाली? समजली. आहे म्हणावं तिकडून पंचायती, नाही म्हणावं, बर का? म्हणजे आधाराशिवाय राहू शकत. त्याच्यावर तत्स्वरूप आहे मला, काय म्हणा, मग तिला भेदही मानता येत नाही, काय मानता येत नाही. अभेद आहे, अलग लक्षात गेली कशी? साखरेचा गोडीचा काय? कुठेही नाही, केव्हाही खा, कसे खा, गोडीचा अभेद आहे का? नाही का? भेद आणि अभेद दोन शब्द, प्रत्येक अभेद बनत असतात. आपण शक्ती अभेद बनावी तर काय होत असते? केली कुठे? बरं भिन्न म्हणावी, अभेदही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही? अनिर्वचनीय म्हणतात त्याला. काय सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. ज्या अर्थी भास होतो त्या अर्थी काय म्हणता येत नाही? सत म्हणता येत नाही. अंतरांना नाही चुकलं काय? भास होतो त्या अर्थी असत म्हणता येत नाही. बरं, मग सत म्हणा म्हटलं त्याचा बाद होतो म्हणून काय म्हणता येत नाही. अशी शक्ती आहे, तिला माया शक्ती म्हणतात. आणि ती माया शक्ती अभिवर्ताला काय करते? आणखी पुन्हा हे पाहिजे, प्रतिबंधच दृष्टत्वात शक्त्याभावे तो गरजेचा आहे. जर प्रतिबंध असतो, ज्या अर्थी हे पाहिजे काय लाकूड पेटलेलं आहे, उष्णता आहे, एक मणी असतो, तो मणी जर ठेवला तर ते उष्णता थोडं भासत नाही, प्रतिबंध करतो. पुढे येणार आहे तुमच्या याच्यामध्ये हे जे कारोडी लोक असतात ना, कोणत्या करून चालतात, त्यांच्यासाठी शक्ती असते का? तो अग्नी पाय जाऊ शकत नाही, कारण ते 10 शक्ती काय प्रतिबंध आहे. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय झालेलं आहे, तर शक्तीचं विवरण केलेलं आहे. कशावरून शक्ती आहे वगैरे, त्या कार्यावरून शक्ती काय करायची. ज्या अर्थी एवढं मोठं पोतं उचलतो त्या अर्थी ते जोग महाराजाचं सांगतात ना, काहीतरी सामान वर न्यायचं तो भंडाऱ्या डोंगरा. आता ते भरवान माणसं
म्हणजे तुमच्या सारखं कोणतून उपलब्ध होते का? असं त्यांच्या याच्यात चरित्र गोष्ट कोणीतरी पाहुणे आले त्यांच्या घरी, मग त्याला स्वागत केलं पाहिजे, उसाचा काय आणला पाहिजे. जाऊ महाराजांनी उसाचे कांडेच आणले, रस नाही आणला. काय आणलं? काय आणले? अरे म्हणला विष्णू काय आणलं? तर म्हणलं आणलं की रस. अरे म्हणला कुठं आहे? तो कांडा घ्यायचा आणि तो पिळून दाखवायचा. महाराजांच्या आरती असं कांडा पिळून दाखवतो. विना शक्तीशिवाय कार्य का शक्ती मानली पाहिजे. त्याच्यावरती शक्ती असायची भरपूर. ते म्हणायच्या अलीकडचा सगळा दुष्काळी भाग आहे. घरी कशाची पोती असायची? बदाम, काजू. आपल्याकडे शेंगदाण्याचा विषय. दुर्बल काळ आहे कोणता आहे. त्याचे पाटील होते ना, विश्वनाथ पाटील, फोटो आहे. ते म्हणायचे आजपर्यंत एक पोती बदाम खाल्ली, किती? एक पोती काजू. कारण आम्ही पट्टे कोणाचे? आम्ही सांगितलं की आम्हाला शेंगदाणे दिसेल. आणखी वर्णन केलेलं आहे. 11चा आकडा इथे अधिक विवरण कधी.